वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत 2109 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, उद्यान पर्यवेक्षक, सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, स्वच्छक आणि शिपाई ही पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. वेतन श्रेणी 15,000 रुपये ते 1,32,300 रुपये प्लस इतर भत्ते या रेंजमध्ये मिळणार आहे. सरकारी नोकरी आहे. तर ह्याविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट: माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं नोटिफिकेशन कव्हर करू. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत खालील 14 संवर्गातील एकूण 2109 पदांच्या सरळ सेवा भरतीकरिता मुख्य अभियंता सामाजिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई कार्यालयाकडून महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. या ठिकाणी पदांची नावं दिलेली आहेत, नियुक्ती प्राधिकाऱ्यांचे नाव दिलेले आहे, वेतन श्रेणी आहे, तसेच एकूण पदे किती अवेलेबल झालेली आहेत त्याविषयीची माहिती दिलेली आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित, गट क आणि गट ड संवर्गातील भरावयाच्या पदांचा सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचा तपशील तसेच सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक अर्हता व पात्रता खालीलप्रमाणे आहे. पदसंख्या सरळ सेवेने भरावयाच्या संवर्गनिहाय सामाजिक समांतर आरक्षणाचा तपशील पुढील प्रमाणे आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर या पदांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत एकूण 532 पदे भरली जाणार आहेत. वेतन श्रेणी 41,800 ते 1,32,300 रुपये अधिक महागाई भत्ता व शासन नियमाप्रमाणे देय इतर भत्ते देखील मिळणार आहेत. आरक्षण मिळणार आहे. सर्वसाधारण गटासाठी आरक्षण आहे. तसेच महिला, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, पदवीधर अंशकालीन कर्मचारी, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अनाथ आणि दिव्यांग या सर्वांसाठी आरक्षण दिलेलं आहे. पात्रता आणि अर्हता इथे दिलेली आहे. 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका तुमच्याकडे असावी. म्हणजे 10वी नंतर डिप्लोमा झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा ज्यांचा झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे. तसेच सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या इतर शाखा असतात त्या शाखांमध्ये देखील जरी तुमचं शिक्षण झालेलं असेल तरीही तुम्ही इलिजिबल आहात. दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. या पदासाठी एकूण 55 पदे आहेत. वेतन श्रेणी समान आहे. शैक्षणिक अर्हता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी प्लस डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच इलेक्ट्रिकलच्या इतर ज्या शाखा आहेत त्यामध्ये शिक्षण झालेले, त्यामध्ये डिप्लोमा झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. तिसरं पद आहे कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ. या पदासाठी शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असावी. तसेच काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली यांच्याकडे नोंदणीकृत सदस्य असावे. पुढचं पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क. या पदासाठी 10वी उत्तीर्ण प्लस शासन किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारी किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची 1 वर्ष मुदतीची पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर सिव्हिल इंजिनिअरिंगमधील सहाय्यकाची 1 वर्ष मुदतीची पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे शासनाने मान्यता दिलेल्या आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन हा पाठ्यक्रम उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर म्हणजे बांधकाम पर्यवेक्षक पाठ्यक्रम उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा झालेले विद्यार्थी किंवा पदवीधर म्हणजे बीई बीटेक झालेले विद्यार्थी तसेच एमई एमटेक झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. लघुलेखक उच्च श्रेणी या पदासाठी समन्वय अधीक्षक अभियंता सामाजिक बांधकाम परिमंडळ मुंबई यांच्याकडून ह्या जागा भरल्या जाणार आहेत. या ठिकाणी वेतन श्रेणी दिलेली आहे 44,900 रुपये ते 1,42,400 रुपये अधिक महागाई भत्ता व शासन नियमाप्रमाणे देय इतर भत्ते देखील आहेत. या पदांसाठी पात्रता आणि अर्हता इथे दिलेली आहे. 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्लस लघुलेखनाचा वेग हा 120 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. तर ही शैक्षणिक पात्रता या पदासाठी दिलेली आहे. लघुलेखक या पदासाठी जर तुमच्याकडे ही पात्रता असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. लघुलेखक उच्च श्रेणी औरंगाबाद विभागासाठी या जागा आहेत. या ठिकाणी देखील सेम पात्रता दिलेली आहे. लघुलेखनाचा वेग तसेच इंग्रजी टंकलेखन किंवा मराठी टंकलेखन तुम्हाला आलं पाहिजे. 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. फ्रेशर्ससाठी जॉब आहे. लघुलेखक नांदेड विभागासाठी या पोस्ट दिलेल्या आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता सेम आहे. तसेच लघुलेखक उच्च श्रेणी अमरावती विभाग पात्रता व अर्हता सारखी दिलेली आहे. लघुलेखक उच्च श्रेणी नागपूर या विभागामध्ये देखील जागा अवेलेबल झालेल्या आहेत आणि या पदासाठी देखील सेम शैक्षणिक अर्हता सांगितलेली आहे. लघुलेखक निम्न श्रेणी नांदेड विभाग. त्यानंतर आहे उद्यान पर्यवेक्षक संचालक उपवने व उद्याने महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत. वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,400 अधिक महागाई भत्ता व शासन नियमाप्रमाणे देय इतर भत्ते देखील मिळणार आहेत. पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कृषी पदवी किंवा उद्यान विद्या यातील पदवी धारण केलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच निवासी जागेभोवतीची उद्याने किंवा इतर कोणतीही सार्वजनिक किंवा खाजगी उद्याने किंवा रोपवाटिका नर्सरी यांची किंवा या तिन्हीची निगा राखण्याचा व विकास कामाचा तसेच सार्वजनिक उद्यानात रस्त्याच्या कडेने झाडे लावणे या कामाचा किंवा बागकामाशी संबंधित अन्य कोणताही किमान 2 वर्ष कालावधीचा प्रत्यक्ष अनुभव धारण केलेला असावा. या अनुभवाचे प्रमाणपत्र संबंधित मालक जनरल मॅनेजर विभाग प्रमुख किंवा नियुक्ती प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले असावे. या ठिकाणी 2 वर्ष कालावधीचा प्रत्यक्ष अनुभव मागितलेला आहे, परंतु इतर पोस्ट ह्या फ्रेशर्ससाठी आहेत. पुढचं पद आहे सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ म्हणजे आर्किटेक्चर झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. वेतन श्रेणी मिळणार आहे 32,000 ते 1,16,000 अधिक महागाई भत्ता व शासन नियमाप्रमाणे देय इतर भत्ते. शैक्षणिक पात्रता बीई बीटेक इन आर्किटेक्चर झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे स्वच्छता निरीक्षक हे पद आहे. मुंबई विभागाअंतर्गत हे पद भरलं जाणार आहे. वेतन श्रेणी मिळणार आहे 25,500 ते 81,100 रुपये प्लस इतर भत्ते. यासाठी पात्रता दिलेली आहे. 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संचालक सार्वजनिक आरोग्य यांची मान्यता प्राप्त किंवा शासनाने तिच्याशी समकक्ष ठरवलेली स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे उमेदवार स्वच्छता अभियांत्रिकी पदविका धारण करीत आहेत अशा उमेदवारांना पसंतीक्रम देण्याचा विचार करण्यात येईल. या ठिकाणी 5 वर्षाचा स्वच्छतेची कामे करून घेण्याचा अनुभव मागितलेला आहे. पुढचं पद आहे वरिष्ठ लिपिक. औरंगाबाद विभागामध्ये ही पदे अवेलेबल झालेली आहेत. वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 रुपये प्लस इतर भत्ते मिळणार आहेत. यासाठी पात्रता देण्यात आलेली आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी इलिजिबल आहे. म्हणजे कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. वरिष्ठ लिपिक नांदेड विभाग या पदासाठी देखील समान पात्रता आहे. उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. वरिष्ठ लिपिक नागपूर विभाग. वरिष्ठ लिपिक पुणे विभाग. इतर अर्हता समान आहेत. वरिष्ठ लिपिक नांदेड विभाग. तसेच प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी 21,700 ते 69,100 रुपये वेतन श्रेणी मिळणार आहे प्लस इतर भत्ते. शैक्षणिक पात्रता आहे 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे प्लस विज्ञान शाखेतील पदवीधर विद्यार्थी इलिजिबल आहेत. विज्ञान शाखेमध्ये रसायनशास्त्र हा प्रमुख विषय असावा किंवा कृषी शाखेतील पदवी धारण केलेले उमेदवार इलिजिबल आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक गट क पुणे विभागामध्ये ही पदे आहेत. विज्ञान शाखेतील पदवीधर विद्यार्थी इलिजिबल आहेत किंवा कृषी शाखेतील पदवीधर विद्यार्थी इलिजिबल आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक औरंगाबाद विभागामध्ये देखील जागा अवेलेबल झालेल्या आहेत. इतर अर्हता सेम आहेत. नागपूर विभाग. वाहन चालक नांदेड विभागामध्ये ह्या जागा निघालेल्या आहेत. यामध्ये 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच हलके मोटार चालवण्याचा तसेच मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. हा परवाना कॉम्पिटंट अथॉरिटीकडून तुम्हाला मिळालेला असावा.
म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तसेच प्रवासी जड वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव देखील मागितलेला आहे. ज्यांचा वाहन चालविण्याचा स्वच्छ अभिलेख आहे व ज्यांच्याकडे चांगली शारीरिक क्षमता आहे असे विद्यार्थी या पदासाठी एलिजिबल असतील. पुढचं पद आहे स्वच्छक. मुंबई विभागाअंतर्गत ह्या जागा भरल्या जाणार आहेत. 15,000 रुपये ते 47,600 अधिक महागाई भत्ता आणि इतर भत्ते ही वेतन श्रेणी दिलेली आहे. या पदासाठी 7वी पास झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. पुढचं पद आहे शिपाई गट क. मुंबई विभागाअंतर्गत ह्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी वेतन श्रेणी दिलेली आहे 15,000 ते 47,600 प्लस इतर भत्ते. उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा. शिपाई गट क पुणे विभागामध्ये देखील जागा अवेलेबल आहेत. शिपाई गट क नाशिक विभाग, नांदेड विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग, तर ह्या ठिकाणी ह्या जागा अवेलेबल झालेल्या आहेत. शिपाई पदासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार एलिजिबल आहेत. परीक्षेचे स्वरूप परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि ही कागदपत्रे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहेत. त्याविषयीचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. यामध्ये अर्जातील नावाचा पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, तसेच जर तुम्हाला आरक्षण हवं असेल तर त्यासंबंधीचे कागदपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, तुमच्याकडे जर अनुभव असेल तर अनुभवाचे प्रमाणपत्र, ही सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करायची आहेत. अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील. वेबसाईटचा ॲड्रेस इथे दिलेला आहे. हा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. अर्ज सादर करताना जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. एकदा तुम्ही जिल्हा परीक्षा केंद्र निवडल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही. त्यामुळे विचारपूर्वक जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करावी. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी 1,000 रुपये आहे. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क आहे. या परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस आणि त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. परीक्षा शुल्क ना परतावा आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. 16/10/2023 रोजी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. 6/11/2023 ही शेवटची तारीख आहे. ज्या विद्यार्थ्यांची या पदांसाठी अप्लाय करण्याची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. कारण जसजशी शेवटची तारीख जवळ येत जाते तसतसा हे वेबसाईटवर हेवी लोड येतो आणि त्यामुळे आपला अर्ज अपलोड होत नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी घाई करायची आहे आणि लवकरात लवकर अर्ज भरायचा आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जाताना विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे सोबत घेऊन जायची आहेत. तर मूळ कागदपत्राची 1 फाईल आणि झेरॉक्स कॉपीच्या 2 फाईली तयार करून घेऊन जायच्या आहेत. तसेच पासपोर्ट साईज फोटोग्राफच्या 3-4 कॉपीज सोबत घेऊन जायच्या आहेत. त्याचप्रमाणे आधार कार्ड तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. या ठिकाणी पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, इंडिया यांच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी परफेक्टली एलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा, कारण सरकारी नोकरी आहे. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक यू व्हेरी मच.